भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांचा आज कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर शहरामध्ये दौरा होता। या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, परंतु त्यांनी फक्त आणि फक्त जन्म मृत्यू दाखल्यामध्ये जे काही घोटाळे झाले त्याबद्दल त्यांचा हा दौरा आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यांनी सांगितलं विशेष करून या जन्म मृत्यू दाखल्यामध्ये अर्थात जन्माच्या दाखले जे प्रमाणपत्र दिले जाते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला असं त्यांनी सांगितलं। परंतु या उल्हासनगर शहरामध्ये घडलेल्या अनेक घटना आहेत ज्यामध्ये गुन्हेगारी आहे, भ्रष्टाचार आहे, त्या कुठल्याही प्रश्नावरती बोलताना किरीट सोमय्या यांनी उत्तर न देण्याचं ठरवलेलं असं काहीसं दिसून येत आहे। महाराष्ट्रात अनेक महापालिकांमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा सुरू झाला आहे। मुंबई महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी SIT बनवली आहे। 20,000 बेनामी जन्म प्रमाणपत्र मुंबई महापालिकेने दिले आहे। आता MMR मुंबई महानगर परिसर व पुणे नाशिक येथे माझे दौरे सुरू आहे। मंगळवारी मी पुण्याला जाणार आहे। या इथल्या पण सगळ्या महापालिकेत जुन्या रजिस्ट्रेशनच्या नवीनीकरणच्या नावाने मोठ्या प्रमाणात बोगस लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे। आज उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेचा दौरा आहे। या तिन्ही महापालिकेत मिळून किमान 25,000 बोगस जन्म प्रमाणपत्र देण्याची शक्यता आहे। असे जे महाराष्ट्रात आधी पहिल्या टप्प्यात आम्ही घोटाळे काढले त्यात 55 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, 10,000 आरोपी। पण हे महानगरांमध्ये कारवाई होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं। मुंबईसाठी SIT बनवली। आता हे दुसऱ्या 12 महापालिकेचं इन्व्हेस्टिगेशनसाठी डॉक्टर खोकरे जे हेल्थ अर्बन कमिशनर आहेत त्यांना सांगण्यात आलं आहे। मी पण सगळ्या ठिकाणी फिरतोय। पुढच्या 15 दिवसात या 12 महापालिकेचा पण रिपोर्ट तयार होईल, कारवाई। त्यांनी पण मान्य केलं आहे की इथे पण आतापर्यंत जुने जन्म प्रमाणपत्र शुद्धीकरणच्या नावाने 1000हून अधिक बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे। हे इथे उल्हासनगरमध्ये पण दिसतं। आता त्याच्यावर त्यांनी इंटरनल समिती आता नियुक्त करणार आहे आणि 1 जानेवारी 2019 पासून जे पण अमेंडमेंटवाले जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत म्हणजे नवजन्म यांच्यासाठी ते कमिटी चौकशी करतात। सर, उल्हासनगर शहरामध्ये वाढती गुन्हेगारी त्याबद्दल आपलं काय भूमिका असणार आहे? मुद्दा असा आहे की जन्म प्रमाणपत्र घोटाळा म्हणजे देशात नागरिकत्व आपण विकतोय। या विषयावर कोणी काही भ्रष्टाचार करायला गेला किंवा BJP असो, शिवसेना असो, कुठलीही सेना असो, सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस ऐकणार नाही आहे। या बाबतीत कठोर कारवाई होणार। बाकीचे विषय आहे